पाहिजे. तर सिंधुदुर्गामध्ये उद्धव ठाकरे सेनेमध्ये फूट पडलेली दिसते. एका बाजूला विनायक राऊत गट आणि दुसऱ्या बाजूला वैभव नाईक गट, दोन्ही गट आमने सामने दिसतात. शेवटी हा कधी ना कधीतरी विषय येणारच होता. निष्ठावान विरुद्ध ब्लॅकमेलर हे असाच विषय आहे. आता वैभव नाईक आणि जे कोण उपरकर आहेत ते आता बंटी बबली आहेत. ते प्रत्येक जागी शिवसेना वाढवण्यासाठी जात नाहीत. निष्ठावान शिवसैनिकांना बरोबर कधी घेत नाहीत. आता मला हे आश्चर्य असं वाटलं की त्या दिवशी वैभव नाईक जे निवेदन देण्यासाठी त्या जमिनीच्या बाबतीमध्ये गेले होते, त्याच वेळी त्यांचे पक्षप्रमुख उबाटाचे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम त्यांच्या शिवसेनेने त्या उबाटाने आयोजित केलेला, पण वैभव नाईक तिथे गेले नाहीत. विचार करा. आणि म्हणून विनायक राऊतांच्या पराभवामध्ये वैभव नाईकांनी निभावलेली भूमिका ते आता विनायक राऊतांना कळली असेल आणि म्हणून हा विषय आहे. आणि म्हणून आगे आगे देखो होता है की तो सिर्फ ट्रेलर आहे, अजून कपडे फाडणं बाकी आहे. याच संदर्भात जे जिल्हा प्रमुख आहेत बाबूराव धुरी आणि विधानसभा प्रमुख जे त्यांनी सहज असं म्हटलंय की आम्ही वैभव नाईक आणि जी उपरकर यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार आहे. शेवटी बघा, तो त्यांच्या खरं पक्ष अंतर्गत विषय आहे. पण शेवटी निष्ठावान जे शिवसैनिक जे उद्धव ठाकरे जे काय क्वचितच राहिलेले आहेत त्यांनाही वाटतं की नाही की बाबा आज वैभव नाईकांनी उबाटा ही नाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच बनवून टाकलेली आहे. सगळं काही शेअर त्यालाच पाहिजे. कणकुलीमध्ये पण तोच, उडाळमध्ये पण तोच आणि सावंतवाडीमध्ये पण तोच. मग विनायक राऊताचं पार्सल कायमस्वरूपी आम्ही मुंबईला पाठवून दिलं, हेच तर वैभव नाईक वारंवार कृतीतून सिद्ध करतायत. चला, तेच बोलतोय